अवॅकॅडो मिल्कशेक कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। अतिशय हेल्दी आणि साखर न वापरता तो योग्य प्रमाणे कसा बनवायचा ते योग्य त्या टिप्स सहित आज आपण बघणार आहोत। मी प्रियांका तुमचं आपल्या या किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते। तर मिल्कशेक बनवायला सुरुवात करण्या अगोदर आपण काही टिप्स बघूयात। अवोकॅडो चांगला आहे की नाही, तो कसा ओळखायचा, तो पिकलेला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ते आपण बघूयात। तर तुम्ही बघू शकता मी एक अवोकॅडो घेतलेला आहे। तर तुम्ही हा जो देठाचा भाग जो बघत आहात तो आपल्याला इथे थोडासा काढून बघायचा आहे। तो काढून बघितल्यानंतर आपल्याला कळणार आहे हा अवोकॅडो चांगला आहे की नाही। तर मी तुम्हाला आता काढून दाखवते। इथे थोडंसं तुम्ही नखाने जरी काढून बघितलं तरी चालेल। ते मी इथे तुम्हाला थोडंसं काढून दाखवते। तुम्हाला आतमध्ये हा ग्रीनिश दिसत असेल तर हिरव्या रंगाचा असा दिसत असेल तुम्हाला, असा जर असेल तर हा आपला अवोकॅडो पिकलेला आहे आणि तो चांगला आहे, खराब झालेला नाही आहे। अशा वेळी जर इथे तुम्हाला काळपट रंग जर दिसला तर समजून जा की हा अवोकॅडो खराब झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अवोकॅडो खरेदी करताना तुम्ही ओळखू शकता की तो व्यवस्थित आहे की नाही। तर आता मी तुम्हाला हा कसा चिरायचा ते दाखवते। तर आपण याला अगोदर कापून घेऊयात। मी अशी उभी चीर देणार आहे आणि सर्व बाजूने आपण याला अशा प्रकारे कट करून घेऊयात। तर हे पहा मी याला आता व्यवस्थित कट करून घेते। कट केल्यानंतर आपण याला ओपन करणार आहोत। तर याला तुम्ही थोडंसं गोल फिरवून ओपन करू शकता। हे पहा अगदी व्यवस्थित आपला अवोकॅडो निघलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कुठेही खराब नाही आहे, व्यवस्थित पिकलेला आहे, कुठेही खराब झालेला नाही आहे। तर आता आपल्याला यामधली जी बी आहे, अवोकॅडोची जी बी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर मी अशा प्रकारे इथे ही जी बी आहे ती काढून घेते। काढून झाल्यानंतर आपल्याला या अवोकॅडोचा गर काढून घ्यायचा आहे। हे पहा तुम्ही बघू शकता व्यवस्थित पिकलेला आहे, बिलकुल खराब झालेला नाही आहे अवोकॅडो। तर अशा टिप वापरून तुम्ही व्यवस्थित अवोकॅडो खरेदी करू शकता। तर आता आपण हा सर्व जो गर आहे तो काढून घेऊयात। तर अशा प्रकारे मी स्पूनच्या सहाय्याने सर्व गर जो आहे तो काढून घेते आणि अगदी सहजरित्या हा गर काढता येतो। तर अवोकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स, फॅटी ॲसिड्स असतात। हा चवीने थोडासा कडवट जरी लागत असला तरी तो अतिशय हेल्दी आहे। तुम्ही एक ग्लास मिल्कशेक घेतला तरीही पोट अगदी गच्च होऊन जातं। तर अशा प्रकारे इथे सर्व गर जो आहे तो आपला काढून झालेला आहे। तर इथे मी याचे छोटे छोटे पीसेस करून घेते, कट करून घेते आणि कट करून झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आहे। हे पहा अशा प्रकारे कट करून घेतले आहे। आता मी इथे मिक्सरचा जार घेते। या मिक्सरच्या जारमध्ये आता मी हे पीसेस ॲड करते आहे। अवोकॅडो हे आपल्या केसांसाठी, डोळ्यांसाठी आणि स्किनसाठी देखील चांगले असते। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे मध। तर इथे मी 4 मोठे चमचे मध घेतलेले आहे। तर हे मध आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे। तर मी इथे पूर्ण मध टाकणार नाही आहे, यातले अर्ध मध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर इथे मी 2 चमचे मध इथे टाकून घेते आणि राहिलेले मध हे आपण नंतर वापरायचे आहे। तर इथे तुम्ही साखर देखील ॲड करू शकता। तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखर देखील ॲड करू शकता, पण आपण बिना साखरेचा मिल्कशेक बनवणार आहोत तर मी इथे मधाचा यूज केलेला आहे। तर इथे मध ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। तर मी पल्स मोडवर एकदा फिरवून घेणार आहे। तर हे पहा अशा प्रकारे मी 1 ते 2 वेळा फिरवून घेतलेला आहे। तर अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे दूध। तर मी इथे 1 कप दूध घेतलेले आहे। तर आपल्याला जेवढे हवे तेवढे आपण इथे ॲड करणार आहोत। तर मी आता इथे अर्धा कप दूध ॲड करणार आहे। अगदीच जर मला लागले तर मी आणखी दूध इथे ॲड करेल, पण मी आत्ता सध्या इथे अर्धा कप दूध वापरलेले आहे। तर आता पुन्हा एकदा आपण याला मिक्सरच्या जारमधून
काढून घेऊयात। तर हे पहा काढून घेतलेले आहे आणि अतिशय स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। आपला मिल्क शेक जो आहे तो रेडी झालेला आहे आणि अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। तर मला वाटत नाही की याला आणखी दूध टाकण्याची गरज आहे। तर इथे मी अर्धा कप दूध वापरून मिल्क शेक तयार केलेला आहे। तर आता आपण सर्व करूयात। तर मी इथे एका ग्लासमध्ये हनी टाकून घेतलेले आहे, मध टाकून घेतलेले आहे सर्व बाजूने। आपण यामध्ये आपला मिल्क शेक ॲड करूयात। हे पहा आणि इथे आपला मिल्क शेक जो आहे रेडी आहे। अतिशय हेल्दी बिना साखरेचा असा हा मिल्क शेक तयार झालेला आहे। तर इथे राहिलेलं जे आपलं मध होतं तर तेही मी इथे वरती छान त्याने सजवून घेते आपला जो मिल्क शेक आहे तो। तर अशा प्रकारे मी राहिलेलं हनी देखील इथे ॲड केलेलं आहे। ते तुम्ही व्यवस्थित मिक्स करून हा मिल्क शेक छान असा एन्जॉय करू शकता। हेल्दी असा मिल्क शेक रेडी आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।